स्पष्टपणे आता सांगितले की पुढील 2 तासांच्या आतमध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी डीबीटीचं बटन त्यांनी आत्ताच दाबलेलं आहे। डीबीटीचं बटन तिकडून तुमच्या भावाने दाबले, म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच दाबले। त्यामुळे पुढील 2 तासांच्या आतमध्ये प्रशासनाने निवडलेल्या या 15 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दोन्हीचे 1500 अधिक 1500 3000 रुपये आता महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत। आज गुरुवार आहे, 2 ऑक्टोबर आहे आणि दसऱ्याचा सण गोड करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर या ठिकाणी बँकांना देऊन टाकली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द पक्का असतो, ते जे बोलतात ते 100% करून दाखवतात। ते बोलतात तेव्हा त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती पैसे येत असतात। तुम्हाला पण चांगली माहिती आहे लाडक्या बहिणींनो। त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत पूर्ण 1 वर्ष झालं, जवळजवळ 14 महिन्यांचे 14 हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुमच्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत जमा केले आहेत। सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत 14 हप्त्याचे टोटल 14 महिन्यांचे 21000 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत सोडले आहेत। आता बघा, सप्टेंबर व ऑक्टोबर या 2 महिन्यांचे 1500 अधिक 1500 टोटल 2 महिन्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुढील 2 तासांच्या आतमध्ये या ठिकाणी सरकारने निवडलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याचे आदेश आता 10 मिनिटांपूर्वी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना या ठिकाणी देऊन टाकल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पुढील 2 मिनिटांसाठी बघायचा आहे। पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत आज दसऱ्याच्या निमित्ताने या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वांना 3000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। जसे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आला, तशा प्रकारे आता तुम्हाला 3000 रुपये आज तुमच्या मोबाईलवरती आल्याचा मेसेज येणार आहे। दसरा तुमचा या ठिकाणी 100% आज गोड होणार आहे। लाडक्या बहिणींचा दसरा गोड व्हावा या निमित्ताने एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीवर जे प्रेम आहे तर ते आज दाखवल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। मग नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे पैसे येणार आहेत आणि नेमकं कोणकोणत्या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून आता हे पैसे सोडण्यात आलेत हेच तुम्हाला आता या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एक मोठा प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे सर्वच बँकेमध्ये आता हे पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी सोडलेले नाहीत। आता महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी ही महत्त्वाची माहिती आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना या ठिकाणी दिली आहे। आता त्या ठिकाणी आता त्यांच्याच हातात असतं, महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमच्या हातात असतं की त्या ठिकाणी किती वाजता आणि नेमकं कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडायचा। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्या ठिकाणी अनेक बँका आम्हाला अशा सापडलेत ज्या बँकेमध्ये पुरुषांनी देखील हप्ता घेतला आहे। कारण गेल्या 15 दिवसांमध्ये ई-केवायसी आम्ही करू लागलो आहोत आणि ई-केवायसी करताना आम्हाला अशा बँका सापडल्या त्या बँकेमध्ये पुरुषांनी सुद्धा हप्ता या ठिकाणी घेतला आहे। तुम्हाला पण चांगलं माहिती आहे, गेल्या 15 दिवसापासून ई-केवायसी महिलांना करायला सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे आता त्या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमने सांगितले की आता 37 ते 38 बँकेचे खाते बंद करण्याच्या सूचना सरकारने आता दिल्या आहेत। कदाचित आता तुम्हाला हे ऐकून विश्वास बसत नसेल, परंतु आता महिला व बालविकास खात्याच्या मंत्री ज्या तटकरे मॅडम आहेत त्यांच्याच हातात असतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या बँकेमध्ये सोडायचा। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की 37 ते 38 बँका आता रद्द करण्यात आलेत। त्यांना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 अधिक 1500 3000 रुपये या बँकेच्या खात्यावरती येणार नाहीत। महिला व बालविकास खात्याच्या मंत्री यांनी सांगितले 37 ते 38 बँकेचे आता खाते रद्द करण्यात आलेत। काय त्यांनी म्हणले तुम्ही आता ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आता लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून चौकशी ज्यावेळी करण्यात आली त्यावेळी मागच्या महिन्यात जो डेटा होता तर तो 14000 पुरुषांनी आता आम्ही लाडक्या बहिणी आहोत, आम्ही महिलाच आहोत अशा पद्धतीने सरकारला फसवून लाभ त्यांनी घेतला होता। आता 2 दिवस झालं परत एकदा ई-केवायसी करताना पडताळणी केली। त्या पडताळणीच्या दरम्यान सरकारला आढळलं की अजून 7000 पुरुषांनी आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं लक्षात आलं। आधी बघा, मागच्या महिन्यामध्ये 14000 पुरुष त्या ठिकाणी सापडले होते आणि आता 2 दिवसाच्या पाठीमागे ई-केवायसी करताना 7000 पुरुष त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचं या ठिकाणी सरकारच्या निदर्शनास या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। मग मागच्या महिन्याचे 14000 पुरुष आणि आता 2 दिवसाच्या पाठीमागे ई-केवायसी करताना 7000 पुरुष सापडले,
टोटल या ठिकाणी 20,000 पुरुषांनी लाभ घेतलाय। सरकारला 250 कोटी रुपयांचा बुरदंड लागल्याचं आता या ठिकाणी सापडले। सरकारने सांगितले की लाडकी बहीण योजना आम्ही गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या आणि गेले वर्षभर झालं या पुरुषांनी लाभ कसा काय घेतला, त्यामुळे आता या 37 ते 38 बँकेमध्ये आज सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे जे तुमच्या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर गोड करण्यासाठी बहिणींचे तोंड हे तुम्हाला सोडले आहेत, परंतु 37 ते 38 बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले नाहीत हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगितलेलं आहे। आता बघा, आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा लाभ आता या ठिकाणी सर्वांना सोडलाय, परंतु 37 ते 38 बँकेचे खाते रद्द करून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सोडला आहे। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिले सुद्धा आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिकडून डीबीटीचं बटन आता एकनाथ शिंदे साहेबांनी दाबले आणि खटाखट इकडं 1500 अधिक 1500 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत। लाडक्या बहिणींचा दसरा या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये या ठिकाणी कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यावरती आता वर्ग करण्यात आले त्या महत्त्वाच्या तुम्हाला 15 जिल्ह्यांची यादी सांगतो, परंतु कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत हे तुम्ही नक्की पाहायचं आहे। कारण तुम्हाला माहित आहे, तुम्ही आता सुद्धा ऐकलं सुद्धा आहे की महिला व बालविकास खात्याच्या मंत्री ज्यांच्या हातात असतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणाकोणाला सोडायचं, कोणत्या बँकेमध्ये सोडायचं, त्यांनी स्पष्टपणे सांगितले 37 ते 38 बँका त्या ठिकाणी बंद करण्यात आले। त्याचं कारण म्हणजे EKYC करताना पुरुषांनी जास्त त्या ठिकाणी लाभ घेतल्याची संख्या आढळली आहे। बघा, आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो आणि त्यानंतर बँका पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमची जर बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार नाही। बघा, पहिल्यांदा जिल्ह्यांची यादी सांगतो, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी या 15 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आता आले आहेत। त्या ठिकाणी तुम्हाला 15 जिल्ह्यांची यादी सांगितल्या लगेचच तुम्हाला बँकांची यादी सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे हातात मोबाईल धरून बसा आणि लक्षपूर्वक बघा। आता बघा, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। आता रायगड जिल्ह्यांची जर संख्या पाहायला गेली लाडक्या बहिणींची तर 1,86,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 1500 अधिक 1500 3,000 रुपये सकाळपासून जमा व्हायला या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सुरुवात झाली आहे। बघा, कोणत्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होत आहेत। रायगड जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर नेमकं लक्ष देऊन बघायचं आहे, कारण 37 ते 38 बँकांचे खाते EKYC करताना रद्द केल्याचं आता या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमने या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहत आहोत, त्यानंतर लगेचच बँका पाहणार आहोत। आज तुम्हाला दसऱ्याचा सण गोड करण्यासाठी हे पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी आता सोडल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता त्यानंतर पुढचा जिल्हा बघा कोणता आहे। आता बघा, या ठिकाणी पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे पालघर जिल्हा। आता पालघर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी त्यांचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय, परंतु कोणत्या बँकेमध्ये लिंक केले हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण ठराविकच बँकांना हे पैसे सोडण्यात आलेत। EKYC करताना अनेक पुरुष हप्ता घेऊ लागलेत, हे आता जास्त सापडले, त्यामुळे फक्त ठराविक बँकांना हे पैसे सोडल्याचं आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे जर तुम्ही पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आता तुमच्या जिल्ह्यामध्ये तर पैसे सोडण्यात आलेत, परंतु बँकामध्ये कुठल्या पैसे सोडण्यात आलेत हे सुद्धा पाहणं या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत 14 हप्ते बँकेच्या खात्यावरती आता घेतलेले आहेत आणि आता 15वा आणि 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे त्या ठिकाणी जर वाट बघत असाल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागले आहेत। फक्त तुम्ही काय करायचं आहे, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होऊ लागलेत हे तुम्ही बघायचं आहे। फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आज दसऱ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे साहेबांनी हे पैसे सोडलेत। ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबतात त्यावेळी सरकारच्या माध्यमातून हे पैसे पुढील 2 तासांच्या आतमध्ये बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात। सकाळीच त्यांनी लाडक्या बहिणींना दसऱ्याचं सण गोड करण्यासाठी त्या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येऊ लागले आहेत। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यात येऊ लागलाय। त्या जिल्ह्याचं नाव आहे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्याची जर संख्या लाडक्या बहिणींची पाहायला गेली तर या ठिकाणी
1,94,000 आहेत, परंतु यामध्ये खूप महिलांनी घोटाळा केलाय, चुकीच्या पद्धतीने सरकारी नोकरीत असून सुद्धा लाभ घेतल्याचं लातूर जिल्ह्यामध्ये आढळले। त्यामुळे या महिलांना अनेक बँकांमध्ये पैसे मिळणार नाहीत, फक्त याच महत्त्वाच्या बँकांमध्ये पैसे येणार आहेत। जवळपास 37 ते 38 बँकेचे खाते रद्द करण्याच्या सूचना महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमने दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे मिळणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे। आता टोटल 4 जिल्हे सांगितले, अजून 11 जिल्हे बाकी आहेत। या 11 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर दसऱ्याचा सण तुमचा आता गोड होणार आहे, त्यामुळे इथून पुढे लक्ष देऊन बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे 5वा जिल्हा। या जिल्ह्याचं नाव आहे आता रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्हा हा कोकणातील जिल्हा आहे। या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर या ठिकाणी 2,96,000 लाडक्या बहिणींची संख्या होती, परंतु जवळजवळ 46,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र केल्याचं सांगण्यात आलंय। कारण का अपात्र केले तर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी काय केले, आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने अपडेट केलं होतं। त्यामुळे महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी चौकशीचे आदेश दिले होते। त्यावेळी अंगणवाडी सेविका या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या घराकडे गेल्या आणि घराच्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर महिला त्या ठिकाणी सरकारी सेवेमध्ये असताना सुद्धा लाभ घेतल्याचं लक्षात आलं। त्यामुळे अशा महिलांचा लाभ बंद करून त्या ठिकाणी मोजक्याच महिलांना या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं असल्याचं पाहायला मिळालंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे 6 नंबरचा जिल्हा, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे अकोला जिल्हा। आता अकोला जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर या ठिकाणी 1,35,000 लाडक्या बहिणींची संख्या आहे। त्यांनी 14वा हप्ता आतापर्यंत बँकेच्या खात्यावरती घेतला होता, परंतु कोणत्या बँकेमध्ये आता हे पैसे येणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण KYC करताना असं आढळलंय की त्या ठिकाणी 14,000 पुरुषांनी आता लाभ घेतला होता। त्यामुळे अशा बँकेमध्ये पैसे सोडण्यात आले नाहीत। 37 ते 38 बँकेचे खाते रद्द करण्याच्या सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा 7 नंबरचा जिल्हा कोणता आहे बघा। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 7 नंबरचा जिल्हा निवडण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची जर संख्या पाहायला गेली तर जवळपास 1,86,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी आतापर्यंत 14 हप्त्याचे आता टोटल 21,000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून घेतले होते, परंतु आता ते वाट बघू लागले आहेत की आम्हाला 15वा आणि 16वा हप्ता नेमकं कधी येणार। अखेर तो सोन्याचा दिवस उघडलाय। आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। रात्री 11 वाजेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे कधी पण जमा होतील। आता सध्याला सुद्धा त्या ठिकाणी अनेक महिलांना या महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे या ठिकाणी वितरित होऊ लागलेत। आता बघा त्या ठिकाणी पुरुषांनी पण हप्ता घेऊ लागलेत आणि पुरुष त्या ठिकाणी याच महत्त्वाच्या 37 ते 38 बँकेमध्ये हप्ता घेऊ लागलेत। त्यामुळे अनेक बँकांना वगळून फक्त काही ठराविकच बँकांमध्ये हे पैसे सोडल्याचं आता एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगण्यात आले। आता टोटल 7 जिल्हे आपण सांगितले, अजून 15 पैकी 8 जिल्हे बाकी आहेत। या 8 जिल्ह्यामध्ये शेवटच्या आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। एकनाथ शिंदे साहेब जेव्हा तिकडे DBTचं बटन दाबतात तेव्हा महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा होत असतात। त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे 8 नंबरचा जिल्हा, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात आले, ती म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लाडक्या बहिणींची संख्या तर 2,77,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या, परंतु अनेक महिलांनी काय केले, पिवळे व केशरी रेशन कार्ड चुकीचं काढले। काही महिलांनी तर काय केले, त्या ठिकाणी पहिला त्यांचं पांढरं रेशन कार्ड होतं, श्रीमंत महिला होत्या, परंतु त्यावेळी त्यांना समजलं की लाडकी बहीण योजना फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आहे, म्हणजेच पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे। म्हणून त्यांनी चुकीच्या मार्गाने कागदपत्र काढून पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलं आणि त्यांनी लाभ घेऊ लागले आहेत। अशा महिलांचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। काही मोजक्याच महिलांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता आहे बघा। शेवटचे 7 जिल्हे बाकी राहिलेत, परंतु तुम्ही हे विसरू नका की 37 ते 38 बँकांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले नाहीत, त्यांना लाभ मिळणार नाही। फक्त ठराविकच बँकांना हे पैसे सोडण्यात आलेत। आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये मिळणार आहेत हे तुम्ही पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुम्हाला जर तुमच्या बँकेमध्ये आज पैसे सोडले असतील तरच तुमच्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत। त्यामुळे तुमची बँक कोणती आहे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे।
आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर या ठिकाणी खूप जास्त आहे, परंतु आता अनेक महिलांनी चुकीच्या मार्गाने लाभ घेतल्यामुळे अनेक महिलांचा लाभ या ठिकाणी बंद देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मग आता कोणत्या महिलांना हे पैसे सोडण्यात आलेत आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे सोडण्यात आलेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। जर तुम्ही बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही, तुम्हाला पैसे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्यात येऊ लागले आहेत। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे। यामध्ये आता सकाळपासून पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागलं आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा। आता नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना काय केलंय की आधार कार्ड बँकेच्या खात्याला अनेक महिलांनी लिंकच केलं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही तुमचं बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केल्याशिवाय तुम्हाला हे पैशांचं वितरण होत नाही, परंतु महिलांनी ऐकलं नाही, दुर्लक्ष केलं, म्हणून त्यांना आज बँकेच्या खात्यावरती सकाळपासून पैसे जमा होत नाहीत। ज्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले त्यांनाच हे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता लिंक लिंक केलेल्या बँकेच्या खात्यावरती येऊ लागलेत। कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत हे तुम्ही नक्की बघायचं आहे, कारण या ठिकाणी आता महिला व बाल विकास खात्याचे मंत्री तटकरे मॅडमनी स्पष्टपणे सांगितले की 37 ते 38 बँकेमध्ये त्या ठिकाणी पुरुषांनी देखील लाभ घेतला आहे। त्यामुळे पुरुषांना आम्ही लाभ देतोय का महिलांना देतोय हे आमचं आम्हाला समजत नाही, त्यामुळे 37 ते 38 बँका रद्द करण्यात आलेत। तुमचं खातं 37 ते 38 बँकामध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे कोणत्या बँका निवडलेत हे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। दसऱ्याच्या निमित्ताने महत्त्वाच्या बँकेमध्ये आणि या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले। तुम्हाला जर अजून पण पैसे आले नसतील तर नेमकं कोणत्या बँकेत ते पैसे सोडण्यात आलेत तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा या ठिकाणी कोणता निवडण्यात आलाय बघा। आता बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा, यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची जर संख्या पाहायला गेली तर या ठिकाणी टोटल जर पाहायला गेली तर 1,96,000 लाडक्या बहिणींची संख्या आहे। यामध्ये फक्त आणि फक्त 1.5 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण होऊ लागले। त्याचं कारण म्हणजे अनेक महिलांनी काय केले, त्याचं महत्त्वाचं म्हणजे आपलं आधार कार्ड या पण जिल्ह्यामध्ये लिंक केलं नव्हतं, तसेच काही महिलांनी काय केले त्यांचा लाभ त्या ठिकाणी व्यवस्थितता यावा यासाठी काय केले एका घरातील 4 जण 5 जण लाडक्या बहिणींनी हप्ता घेतला आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुम्ही जास्त लाडक्या बहिणींचा हप्ता त्या ठिकाणी लाभ घेऊ शकत नाही, फक्त 2च लाडक्या बहिणींनी या ठिकाणी लाभ घ्यावा। जास्ती जर लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर त्यांचा हप्ता ताबडतोब बंद करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या आहेत, कारण हा हप्ता गोरगरीब आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे। जर जास्त बहिणी लाभ घेत असतील तर त्यांचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या बँकामध्ये हे पैसे सोडण्यात आलेत त्याची एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून आली आहे। आता सर्व जिल्हे झाले, जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हाला उद्या पैशांचं ट्रान्सफर होणार आहे, परंतु आता जे जिल्हे तुम्हाला सांगितलेत तर त्या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना आता नेमकं तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत आता तुम्हाला यादी सांगतो पहा। आता बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो पहिली बँक निवडण्यात आली ती म्हणजे आता कोटक महिंद्रा बँक, दुसरी बँक ICICI बँक आणि तिसरी बँक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये ज्या आता बहिणींनी खातं खोललंय आणि आधार कार्ड बँकेला लिंक केलंय त्यांच्या खात्यावरती आता हे पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येऊ लागलं आहे। त्यानंतर आता पुढच्या बँका निवडलेत ते म्हणजे कॅनरा बँक, युनियन बँक, ॲक्सिस बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येस बँक। या बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागले। त्यानंतर पुढच्या बँका सांगण्यात आलेत त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया झाली, त्यानंतर महाराष्ट्र बँक, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेनंतर पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता होऊ लागलं आहे। त्यामुळे ह्या सर्व बँकेतील खातेधारकांनी महिलांनी तुम्ही आता आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवायचं आहे। नक्कीच तुमच्या खात्यावरती 2 महिन्यांचे पैसे वितरित करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।